आजच्या दिवसभरातली DMARची पदभरती देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. DMARच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनंतर महत्त्वाचे काही 3 ते 4 महत्त्वाचे अपडेट आल्या. गुणवत्ता यादीसुद्धा डिक्लेअर झालेली आहे, आपल्या सर्वांना माहिती असेल. आता या लिस्टमध्ये एक महत्त्वाची लिस्ट लागलेली आहे. याच्यामध्ये कोण विद्यार्थी पात्र झालेले आहेत, कोण विद्यार्थी जे आहेत ते पात्र झालेले नाहीत. पात्रता झालेले असताना त्याच्यामध्ये काय महत्त्वाची शेअरी, काय महत्त्वाची टिप्पणी, काय महत्त्वाचे डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला सादर करावे लागतील. या सर्व गोष्टीची जी महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. जे व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करतो आहे ते आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावर तुम्ही ऑलरेडी शेअर केलेलं आहे. तिथून तुम्ही थरवली हे PDF चेकआउट करू शकता. जर तुम्हाला चांगले मार्क असतील, तुमच्या या लिस्टमध्ये नाव असेल एलिजिबल किंवा नॉन एलिजिबल, तर नॉन एलिजिबलमध्ये असेल तर कशामुळे तुम्ही नॉन एलिजिबल झालेले आहात. एलिजिबल जरी असाल तरी तुम्हाला काही विद्यार्थ्यांना स्पेसिफिक समोर एक महत्त्वाची शेरा दिलेला आहे की हे डॉक्युमेंट जे आहे ते सादर केल्यानंतरच तुमची जी एलिजिबिलिटी आहे ती ग्राह्य धरल्या जाईल. तर सर्व लोकांनी केअरफुली व्हिडिओ बघायचा आहे. ज्या लोकांनी DMARची एक्झाम दिलेली आहे किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी दिली असेल तर त्या सर्व लोकांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. तर पहिल्यांदा आपल्याला जे आहे ते DMAR इथं टाईप करायचं आहे. ऑफिशियल वेबसाईट इथं ओपन होईल. इथं ओपन झाल्यानंतर ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला जे आहे ती ही लिस्ट जी आहे ती भेटून जाईल. खाली यायचं इथं तुम्हाला स्लायडर दिसत असेल, नोटीस बोर्ड, आणि इथे तुम्ही बघू शकता लिस्ट ऑफ द एलिजिबल अँड इनएलिजिबल कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ द सोशल वेलफेअर सुपरिटेंडंट, फार्मासिस्ट अँड बाकीच्या एक्सपायरीच्या पोस्ट आहेत त्या. इथे तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक PDF जे आहे ते ओपन होईल. अशा पद्धतीनं तुम्हाला खाली सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट, फार्मासिस्ट आणि लॅबोरेटरी टेक्निशियन ह्या महत्त्वाच्या ज्या पोस्ट आहेत तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यामध्ये आपलं फार्मसी ऑफिसरला इथं आपल्याला डाउनलोड करायचं आहे. अशा पद्धतीनं जी आहे ती आपली जी पूर्ण इलिजिबल आणि नॉन एलिजिबलची लिस्ट आहे ती इथं ओपन होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता फार्मासिस्ट जे आहे त्याची पूर्ण इथं पोस्ट दिली आहे, विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे. पहिला सेक्शन तुम्ही बघू शकता, मेरिट नंबर दिलेला आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स फुल नेम अशा पद्धतीचा एक कॉलम आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा जेंडर दिला आहे, कोणत्या कॅटेगरीनं तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेत, आपली अप्लाईंग कॅटेगरी दिलेली आहे. स्पोर्ट पर्सनसाठी महत्त्वाचा कॉलम आहे. त्याच्यानंतर दिव्यांग पर्सनसाठी सुद्धा एक महत्त्वाचा कॉलम आहे. टाईप ऑफ दिव्यांग समोर दिलं आहे. वार्ड ऑफ द सुसायडल फार्मर, त्याच्यामध्ये कोणी अप्लाय केलं असेल तर ती सुद्धा कॅटेगरी दिली. ऑर्फनची कॅटेगरी आहे, ऑर्फन टाईप दिलेला आहे. एक सर्व्हिसमॅनची सुद्धा कॅटेगरी, डिसेबल सर्व्हिसमॅन, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड, ग्रॅज्युएट, पार्ट टाईम एम्प्लॉई, आर यू नॉमिनेटेड बाय द फ्रीडम फायटर त्याचा कॉलम आहे. आणि तुम्हाला किती जे मार्क आहेत ते ऑब्टेन झालेले आहेत. त्याच्यानंतर स्टेटस आणि महत्त्वाचा रिमार्क दिलेला आहे. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर पहिल्यांदा आपल्याला आपलं इथं नाव शोधायचं. आता उदाहरण देऊन तुम्हाला इथे सांगतो. आता इथं दीपक पांचाल म्हणून आहे, बाकीच्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आणि समोर आता जे आहे ते मार्क तुम्ही इथं बघू शकता, 188 म्हणजे DMARमध्ये टॉपर असतील. त्याच्यानंतर महत्त्वाचं आता यांना तुम्हाला काय महत्त्वाचं चेक करायचं, 2 शेवटचे कॉलम आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे स्टेटस आणि दुसरा म्हणजे रिमार्क. कशामुळे आपण इलिजिबल झालेलो आहेत आणि झालो असेल तर कुठलं डॉक्युमेंट कन्सिडर केल्यानंतर आपण जी इलिजिबिलिटी आहे ती आपली सक्सेसफुल किंवा ग्राह्य धरल्या जाईल. तर ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी. आता इथे इलिजिबल दिलेला आहे या टॉपरमध्ये जो विद्यार्थी त्यांना पांचाल यांना, आणि समोर म्हटलं कुठल्याही पद्धतीचा रिमार्क नाही, म्हणजे कसल्याही पद्धतीमध्ये जे आहे तुम्हाला इथं शेअर किंवा टिप्पणी दिलेली नाही. पण बाकीचे जे जर आपण इथे विचार केला तर इथं 7 नंबरला जे आहे सरफराज सईद म्हणून यांनासुद्धा 180 मार्क आहेत. समोर स्टेटसमध्ये इलिजिबल आहेत, पण कोणतं डॉक्युमेंट त्यांना सादर करावं लागेल तेव्हा तुमची जी पात्रता आहे ती ग्राह्य धरल्या जाईल. तर महाराष्ट्र राज्य औषध परिषदेचे नूतनीकरण प्रमाणपत्र सादर करण्याच्या अधीन राहून पात्र आहेत. म्हणजे जे मला वाटतं जे आपलं PCIचं लायसन आहे कदाचित त्यांचं रिन्यू झालेलं नसावं किंवा एक्सपायरी डॉक्युमेंट सादर केलेलं असेल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना त्यांच्याकडे कदाचित नसेल. या 3-4 गोष्टीपैकी एखादा गोष्ट त्याच्यामध्ये असू शकते. तर हे PCIचं लायसन जेव्हा ते देतील किंवा ते जे PCIचं रिन्यू केलेलं लायसन कन्सिडर करून त्यांना जी त्यांची पात्रता आहे तशा पद्धतीनं त्यांना इलिजिबल केलेलं आहे. जर हे डॉक्युमेंट त्यांच्याकडे जाता इथून पुढच्या याच्यामध्ये जर नसेल तर त्यांना जे आहे ते नॉन एलिजिबल जे आहेत ते करू शकतात बाकीच्या नेक्स्ट स्टेपमध्ये. बाकीचे जे सर्व विद्यार्थी तुम्ही इथं बघू शकता, वरचे इलिजिबल आहेत, इथून खालचे इलिजिबल आहेत. सेम तशाच पद्धतीचा महत्त्वाचा शेअर किंवा महत्त्वाचा रिमार्क तुम्हाला इथे 15 नंबरमध्ये किशोर या विद्यार्थ्यांना तुम्ही इथं बघू शकता. त्यालासुद्धा 178 मार्क आहेत, एलिजिबल आहे, पण महाराष्ट्र राज्य औषध परिषदेचे नूतनीकरण प्रमाणपत्र सादर करण्याच्या अधीन राहून पात्रता त्यांना जे आहेत इथं एलिजिबल केलेलं आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला सेम काय काय महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला इथे स्टेटसमध्ये किंवा रिमार्कमध्ये दिल्या त्या केअरफुली इथे चेकआउट करून घ्यायच्या आहे. सगळ्यांना एलिजिबल केलेलं आहे. एलिजिबल
कुठले कुठले डॉक्युमेंट दिल्यानंतर तुम्ही एलिजिबल आहे ते सुद्धा तुम्हाला समोर बघायचे आहे. इथं आणखीन एक महत्त्वाचं आहे, सेवा प्रवेश नियमानुसार शैक्षणिक अर्हता धारण करीत नाहीत कोणता विद्यार्थी आहे. त्या जवळपास 40 नंबरमध्ये संजय मुंडे म्हणून आहे, त्यांनासुद्धा 175 मार्क आहेत, पण नॉट इलिजिबल दाखवलेलं आहे. कदाचित जे महत्त्वाची शैक्षणिक पात्रता आहे, जी आपली पात्रता होते D.Pharm B.Pharm कदाचित अशा पद्धतीची डिग्रीमध्ये त्यांचे जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कदाचित मॅच झाल्या नसव्या, त्या कारणाने सेवा प्रवेश नियमानुसार शैक्षणिक अर्हता धारण करीत नाहीत अशा पद्धतीचा महत्त्वाचा शेअर आहे आणि त्यांना इथं नॉन इलिजिबल जे आहे ते केलेलं आहे. त्याच पद्धतीने खालीसुद्धा बाकीच्या आपलं जे PCIचं लायसन आहे त्या पद्धतीचे शेअर इथे तुम्हाला बघायला भेटतील. समोर बघूया आणखीन काही महत्त्वाचं याच्यामध्ये काही नवीन पुन्हा अशा पद्धतीचा शेअर आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतो का. तशाच पद्धतीनं सेवा प्रवेश नियमानुसार शैक्षणिक अर्हता धारण करत अशा पद्धतीचे हे 2 महत्त्वाचे जे आहेत ते रिमार्क्स किंवा महत्त्वाचे शेअर तुम्हाला याच्यामध्ये एलिजिबल आणि नॉन एलिजिबल या स्टेटसमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. अशी जवळपास 27 ते 28 पेजेसची पूर्ण ही PDF आहे, तुम्ही इथं बघू शकता. आणि त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर टोटल किती विद्यार्थी इथं दिलेत तुम्ही बघू शकता. जवळपास 384 एकूण विद्यार्थी आहेत. त्याच्यापैकी इलिजिबल 310 लोक आहेत आणि 34 लोक जे आहेत ते नॉट एलिजिबल म्हणून इथं दाखवलेलं आहे. आणि ॲबसेंट जे आहे ते इथं 40 लोक होते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अशा पद्धतीची बऱ्यापैकी सर्व जी माहिती आहे तुम्हाला या 27 पेजेसमध्ये दिलेली आहे. आपल्यापैकी कोणी एक्झाम दिली असेल, त्याचं नाव असेल तर नक्की त्या सर्व लोकांपर्यंत ही PDF शेअर करायला, त्याचबरोबर या यूट्यूबची लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुढची काही महत्त्वाची अपडेट असेल तर याच सोशल मीडियाच्या पेजवरती त्याची महत्त्वाची तुम्हाला मी अपडेट देईल. बाकी अशाच पद्धतीच्या DMRच्या स्लॅबसवरती येणारी आपली आरोग्य विभागाची भरती जी आहे ती TCS कंडक्ट करणार आहे. पॅटर्न DMRला 60-40चा होता, इथे 80-20चा असेल, म्हणजे फार्मसीचे 80 प्रश्न असतील, 160 मार्क असतील. त्यासाठी अशा पद्धतीचे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नोट्स रेडी झाले आहेत, पुस्तक प्रिंटिंगला गेलेला आहे. सिलेबस वाईज जेवढ्याही टॉपिक्स जे आहे ते कवर करता येईल तेवढेच थरोली याच्यामध्ये तुम्हाला नोट्समध्ये मी कवर केलेले आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं हे पुस्तक त्याच्या 6,500 टेक्निकल नॉन टेक्निकलचे MCQ दिलेत. त्याच्यानंतरचे प्रश्नपत्रिका या पुस्तकात कवर केले, त्याच्यामध्ये टेक्निकलचे प्युअर टेक्निकलचे 8,500 MCQ कवर केले. त्याचबरोबर याच्यासुद्धा नंतर ज्या प्रश्नपत्रिका झाल्या तुमच्या महानगरपालिकेच्या 4 प्रश्नपत्रिका, DMRच्या 15 प्रश्नपत्रिका, अशा 19 प्रश्नपत्रिका हे जे थेरीचं पुस्तक आहे आपलं आरोग्य विभागाच्या थेरीचं पुस्तक टेक्निकलचं, तर त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्याचबरोबर 3,000 प्रश्नाची जी आहे सिलेबस वाईज जे महत्त्वाचे टॉपिक आहे त्याची टेस्ट सिरीज, त्याचबरोबर आपली रिव्हिजन नोट्सची छोटीशी डायरी जी आहे ती डायरी, असे मिळून जवळपास 20,500 MCQचा एक महत्त्वाचा संच, त्याचबरोबर थेरी, अशा सर्व महत्त्वाचा संच तुम्हाला इथे 4-6 दिवसामध्ये अवेलेबल करून देतो. Amazonवरती घेऊ शकता, फ्लिपकार्टवरती परचेस करू शकता किंवा आपली वेबसाईट pvthroat.com याच्यावरती सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. जर येणाऱ्या एक्झामच्या आरोग्य विभागाच्या एक्झामसाठी तुम्ही प्रिपरेशन करू इच्छित असाल तर आपलं ॲप्लिकेशनसुद्धा आहे pvthroat.com. याच्यावरती काही दिवसामध्ये तुम्हाला जे कोर्सेस आहेत किंवा जे कोचिंग आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये अपडेट होऊन जाईल. अशा पद्धतीने पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्हाला टेलिग्रामचं चॅनल, यूट्यूबचं चॅनल आणि इंस्टाग्रामचं चॅनल याच्यावरती पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी जॉईन करा.